भाऊ किती मस्त गुंतलेत ना एकमेकांमध्ये. पण खऱ्या आयुष्यात असेच गुंतू दे म्हणजे झालं. आशू खूप गुंता झाला ना. ऐक ना, मला नव्हता कापायचा पतंग. कापलास पण जिंकलीस. पण तो पतंग हवेत उडत राहिला असता तर. कापलास तू, सोपं असतं कापणं, पण तोच पतंग हवेत उडत ठेवणं कठीण असतं. हे बघ, आतापर्यंत ना मी नेहमी प्रेम प्रूफ करत आले माझं. यापुढे तू करशील. शिवा, तुम्ही या मांज्यातून सुटूच शकत नाही. तू इथे काय करतेस? काकू, मी घेऊन आली ती. आशू, आज तू चांगलाच गुंत्यात अडकला होतास. लग्नानंतर असंच गुंत्यात अडकायचं असतं ग. आशू, तुझी फार मज्जा चालली हा मकर संक्रांतीत. आणि तुझी पहिलीच मकर संक्रांत आहे ना? सीता, अगं तुझी सून आता खूप छान रुळली आहे ग. आणि दिसते पण बघ ना केवढी सुंदर. बघ ना. आणि आता सगळं व्यवस्थित करते हा? हो ना, नाही तर पूर्वी माहित आहे ना, साधं हळद कुंकू सुद्धा लावता येत नव्हतं. हो ना, पण आता पूजा अर्चा सुद्धा व्यवस्थित करते अगं. बघ ना. एक मिनिट थांबा जरा. तसं तुम्हाला घरातलं सगळंच कळलंय, पण महत्वाचं कळलंच नाही. म्हणजे शिवा आता आमची सून नाहीये. काय? नेहा, इकडे. ही आमची होणारी सून नेहा. शिवा आणि आशू कधीच वेगळे झाले. खरं तर आशूने हिला घराबाहेरच हकललं होतं, पण तरी सुद्धा ही मुलगी पुन्हा पुन्हा या घरात घुसण्याचा प्रयत्न करते. सीता, काय आहे हे? काय यात लपवण्यासारखं काय आहे? जे सत्य आहे तेच सगळ्यांसमोर मांडते मी. आणि आज ना उद्या कळणारच आहे यांना. हातात पत्रिका पडतील,
आशू आणि नेहाच्या लग्नात असतीलच ना हे सगळे. हो पण हे असं खरं तर मी तुम्हाला हे शांतपणे सांगणार होते, पण नेमकी शिवा आली त्यामुळे हे अशा पद्धतीने सांगावं लागलं. उगाच कुठल्या नात्याबद्दल कुणाच्या मनात गैरसमज नको ना, कुठली आशा नको. भाऊ येते मी. 1 मिनिट शिवा, तू खूप स्वाभिमानी मुलगी आहेस ना. येणार नाही म्हणली होतीस, मग का आलीस? आशू तुला पटलंय हिचं इथे येणं? नाही आई, मला नाही पटत आहे. सीता, आज सण आहे. मग तो तिने तिच्या घरच्यांबरोबर साजरा करायचा, परक्यांच्या घरात नाही. पाहुई अगं तू. हो, हे घर आता तिचं राहिलेलं नाहीये. आणि मुळात आशूला या सगळ्यामुळे त्रास होतोय, हो ना रे? हो, म्हणूनच शिवाला तिची चूक कळायला हवी. शिवा, तुझा आता काहीही संबंध नाहीये, मग तरीही तुला ज्या ठिकाणी आपला संबंध नाही, गरज नाही, अशा ठिकाणी काय यायचंय? तुझ्या वडिलांनी पण तुला हीच शिकवण दिली आहे ना, की आपल्या स्वाभिमानाला धक्का लागता कामा नये. त्यांची शिकवण धुळीला मिळवायला आली आहेस. त्यांना पटलं असतं तुझं इथे असं येणं? मी इथे नको होते यायला, आणि आता मी इथे कुणालाच नको आहे असं वाटतंय. ज्याच्यासाठी आले त्याला तर मी अजिबात नको आहे, आणि त्याचंच हे मत आहे तर मी माझा अपमान नाही होऊ देणार. तुझ्या या निर्णयावर तू ठाम आहेस अशी आशा बाळगू शकते ना मी. येते मी. तिळगुळ घ्या. पुढच्या वर्षी माझ्या सुनेच्या हातनंच घेईन मी तिळगुळ. आशुतोष देसाई, मी माझा स्वाभिमान बाजूला ठेवून इथे आले, कारण मला संपदाने बोलवलं, तिच्या आनंदासाठी आले. पण मी इथे नाही येणार परत. पण एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे तू मला जोपर्यंत इथे घेऊन येत नाहीस तोपर्यंत मी इथे पाऊल ठेवणार नाही. आणि हा शब्द आहे शिवाचा. मागच्या वेळेस पण हेच म्हणाली होतीस, यावेळेस लक्षात ठेवशील ना? कीर्तिताई, मला संपदा आणि गँगने सरप्राईज दिलं म्हणून, नाहीतर शिवा दिलेला शब्द तोडत नाही. येते. बरं अगं, पत्रिका काढ तरी त्यात. हो, हो. बघूया तरी. वाव, अगदी सांगितलंय तसं डिझाईन आलंय रे. ओपन करून बघते हं. छोटी वाटेल पत्रिका, पण असं ओपन केल्यावर पत्रिका खूप मोठी आहे. हे बघ, छान आहे ना? एकदा चेक कर ना, मी सगळ्यांना देते. काय ग संपदा, पत्रिका फक्त बघून ठेवलीस? हा मग अगं मग काय, फोटो काढ ना, पोस्ट कर, स्टोरी पोस्ट कर.
नाही ते असतं ना हॅशटॅग दादाचं लग्न आमच्या दादाच्या लग्नाला यायचं असं काहीतरी आणि कर ते ना. हॅशटॅग हसू नको नको फक्त स्टोरी पोस्ट कर. काय ग संपदा, आवडली नाही का पत्रिका? चांगली आहे पत्रिका. चला, कोणीतरी चांगलं म्हटलं. छान असणारच ना, शेवटी चॉईस कोणाचा आहे. मी पण थोडीशी मदत केली आहे. आजचा एवढा चांगला दिवस, चांगला सण होता, पण त्या शिवाने येऊन सगळी वाट लावली. पण पत्रिका छापून आला तर किती छान वाटतंय ना आई. चला, पत्रिका छापून आलेत, त्या आता आपल्याला देवळात जाऊन ठेवायच्या आहेत. त्यामुळे उद्या सगळ्यांनी तयार राहा, जायचंय आपल्याला. होय. ए शिवा, राहू दे ना आता, बस झालं त्याला. अरे झालंच रे बाबा, थोडस प्रेम दाखवलं ना गाडीला की सगळं चटकन चालू होते गाडी. ए बॅटरी जरा स्टार्टर मार रे. आलोच. शिवा, हा. तुला गाडीची नस करेक्ट कळते ग. बरं मला सांग, तू आत्ता येणार आहे का? नाही तर टाइम पण झालाय. नाही आला ना तर गाडी नीट ठेवावी लागेल आपल्याला, कळतंय ना? अगं नाही, तो येणार आहे, त्याला आजच्याच हवी गाडी. हा, तो बोललो होता की मला अर्जंट काम आहे म्हणून. हो येईल तो. ना, मग चला बाकीचं सगळं आवरायला घ्या तुम्ही ते. बाई, हा? चल. ते पाणी पाना घेण्यात. हे पण ठेव. अबे काय तू इथे काय करतो? तुझा अभ्यास नाही का तुझा? अगं झाला, मी तुम्हाला मदत करतो ना. कशाला? अभ्यास नाहीये का? जा अभ्यास कर. आम्ही करू. जेवण करा. तू कर वेळेत आणि अभ्यास कर. चल बाय. बाय. चला भाई लोग, येतो. अरे भाई. उद्या ये लवकर. हो. चल. झाली का गाडी? अरे आलात तुम्ही? हो साहेब, एकदम टकाटक झाली तुमची गाडी. बघा फक्त तुम्ही. साहेब तुम्हीच बघा एकदा. हं? हे घे. हे काय? हे काय झालंय? काय आलं? याला स्क्रॅच म्हणतात ना? काय? हा, स्क्रॅचेस म्हणतात त्याला. हा पण स्क्रॅच आम्ही नाही केलाय. मग काय मी लावला? नाही एक मिनिट. ए इकडे आलं पोरांनो. काय शिवा काय झालं? हे स्क्रॅच आपल्यामुळे झालंय का? ए नाही शिवा, अरे यांची गाडी तर मीच घेतली होती. आणि तुला माहितीये, आपल्याकडे गाडी आली तर आपण आपल्यापेक्षा जास्त जीव गाडीला लावतो. आणि हा स्क्रॅच आधीपासूनच आहे. आणि आपण नाही का गाडी आल्यावर फोटो काढतो, तसं ह्या गाडीचा सुद्धा फोटो काढलाय. ए फोटो दाखव रे. हे बघ फोटो बघ. हा बघा साहेब, तुम्ही 9ला गाडी आणून दिली तेव्हाचाच फोटो आहे बघा. म्हणजे मी खोटं बोलतोय? अरे हे असले फोटो काढायला कितीचा वेळ लागतोय? हो आम्ही नाही केलं हे. पण मग काय मी केलं? आम्ही असं कुठे म्हणतोय? मग हा स्क्रॅच कसा काय गेला? हा, हे तुमच्यापैकीच कोणाचं तरी काम आहे. ओ तुम्ही त्यांच्यावर ब्लेम टाकू नका. ब्लेम करू नका म्हणजे काय? साहेब तुम्ही ऐकून घ्या माझं. हे शाणे, काय ऐकून घ्यायचं का तुझं? अहो नीट बोलतोय ना तुमच्याशी, तुम्ही पण नीट बोला. नाही तर काय? काय करणार? साहेब जरा आवाज कमी करा. ए, भाईगिरी करतोस काय? आम्ही अजून नीट बोलतोय. हमरी तुमरीवर यायचं नाही, कळलं? तुमच्याशी ना असंच बोललं पाहिजे. हीच लायकी आहे तुमची. लायकी काढताय आमची? हा, मग काय पूजा करायची का तुमची? तुमच्यासारख्या लोकांना ना चांगलंच ओळखून आहे मी, समजलं ना? अरे वस्तीतले किडे आत किडे. अरे एक वस्तू तुम्हाला धड वापरता येत नाही, माझीच चूक झाली. उगीच एक घाणीत गाडी दिली मी. तुम्ही लोकांना चोर आहात, चोर. माहिती नाही काय काय चोरी केलं असेल अजून. काय बोललात तुम्ही? चोर चोर वाटलं तुम्हाला आम्ही? चोरच नाही तर तुम्ही लोक गुंड आहात, गुंड. तोड सांभाळून बोल. तुझ्या तर थांब तुझ्या. आम्ही इज्जतीत बोलतोय ना, इज्जतीत बोलायचं. अरे हीच लायकी आहे तुमची. शिवानी
ऐक जरा. शिवानी काय चाललंय हे? अगं आई, एक शब्द बोलू नकोस. तू काय केलंयस ना ते बघितलंय मी. अगं आम्ही काहीच केलं नाही. आम्ही समजावलं त्याला, पण हा आमच्यावर ब्लेम टाकतोय. आम्ही म्हंटल आम्ही यातलं काहीही केलं नाही, तू शांत होत तर तू वस्तीतल्या लोकांची लायकी काढायला लागला. अगं आणि वस्तीतली लोक म्हणजे काय ग? आपण पण माणसंच आहोत ना. आणि आमचा पण इगो आहे, आणि तो जर दुखावला ना तर समोरच्याला त्याची किंमत दाखवता येते. हे शिवा, मी सोडणार नाही हा. पोलिसात कंप्लेंट करेन. धमकी देतोय का? वंदना वहिनी, यात शिवाची काहीच चूक नाहीये. ताई बरोबर बोलतात ह्या. हा हेच जास्त बडबड करत होते. यांना ना यांची जागा दाखवलीच पाहिजे. हो, दाखवलीच पाहिजे. काय रे, काय वाटलं तुला? वस्तीतले लोक काय फालतू आहेत? हे शिवा, हे बघ, तुला आणि ना तुझ्या गँगला मी सोडणार नाही. ती कानाखाली मारलेली ना लक्षात राहील माझ्या. शिवानी काय सांगितलं होतं तुला? कुणावरही हात उचलायचा नाही, मारामारी करायची नाही म्हणून. काय चुकलं शिवाचं? शिवा, तू बरोबर केलंयस. दुसऱ्या गाला पण ठेवून द्यायची एक. शिवा, तुझ्यामुळेच ही वस्ती आहे. तुझ्यामुळे त्या वस्तीला काय भीती नाही. तुझ्यामुळे ना या लोकांना त्रास होत नाही. शिवा, पुन्हा तू दाखवून दिलंस तुझ्यासाठी वस्तीत सगळं काही आहे. बस करा. नका तिला अशा वागण्याची शाबासकी देऊ. उगाच ही जे करते ना त्याचं कौतुक करू नका. ही जे वागली ते बरोबर आहे. ही जी मारामारी केली ती बरोबर वाटते तुम्हाला? शांत हो की ग जरा. आई, तुम्ही शांत राहा. अगं काय आणि काय चुकीचं बोलते हो मी? ही सगळी माणसं ना हिला डोक्यावर चढवतात. ही जी मारामारी करते, ही हे जे सगळं वागते ना त्याचं कौतुक करतात. पण उद्या जर ह्यांचं नुकसान झालं ना तर हीच लोक आपल्या दारात येतात. यात यांचं काहीच नुकसान नाहीये. नुकसान कोणाचं आहे? तर शिवानीचं. शिवा हे करेल, शिवा ते करेल, शिवा सगळं करते. शिवा वस्तीचं सगळं चांगलं करते. पण शिवाचं काय चांगलं झालंय? शिवाचं फक्त नुकसान होतंय. हे बघा, तुम्हाला भांडायचं तर भांडा, मारामाऱ्या करायच्या तर करा. यापुढे शिवा इथे येणार नाही. शिवा यात पडणार नाही. हे कशाला पाहिजे शिवा? हा, शिवा येते, शिवा भांडते, शिवा मारामारी करते, पण नाव कोणाचं खराब होत आहे? शिवाचं. तुम्ही काय चालू द्या आपापल्या घरी. तुमचे संसार सुखाने चालू आहेत ना. संसार उद्ध्वस्त कोणाचा झालाय? शिवानीचा. नुकसान कोणाचं होतंय? शिवानीचं. नाही, तिला तर सांगून काही कळतच नाहीये. तिने ठेका घेऊन ठेवलाय ना समाजाला सुधारण्याचा. म्हणते जरा शांतपणाने बोल ना. आई, तुम्ही नका मला समजावू. हे बघ शिवानी, इथून पुढे मी जे सांगेन ना तेच तुला करायचंय. हे असं तुला पुन्हा वागू देणार नाही मी. तुला तुझं भलं कळत नसेल, पण मला माझी मुलगी कायमची घरात बसलेली बघायची नाहीये. पुरे झाली तुझी समाजसेवा. चल. अगं आई, आजी सांग ना मला. चल म्हटलं ना. आई, माझं ऐकून घे. आई, आई, अगं आई, आई ना मला. आई, आई. आई, आई माझं, आई माझं ऐकून घे ना. मी तुझं काही ऐकणार नाहीये शिवानी. आता तू माझा आई. तू शिवानीची शिवा जरी झाली असलीस ना तरी एक विसरू नकोस. तू फक्त तुझ्या पप्पांची मुलगी नाहीयेस, माझी सुद्धा मुलगी आहेस. आणि आता मी जो निर्णय सांगेन ना तो तुला मान्य करावाच लागेल. शिवानी, तुला स्वतःमध्ये बदल करावाच लागेल. हे बघ, उद्या तू माझ्यासोबत देवळात यायचं
आणि देवी आई समोर शपथ घ्यायची की यापुढे कुणावरही हात उचलणार नाही आणि मारामारी करणार नाही म्हणून. आई अगं पण अशा लोकांना तू शिवानी, त्या लोकांमध्ये बदल करायची गरज नाहीये. तुला ना स्वतःमध्ये बदल करायची गरज आहे शिवानी कैलास पाटील.